हे बघा गॅससाठी कशी गावांची लोक आले डायरेक्ट काल्लेरला. चला मंडळी, आता माझ्या डोक्यावरचा तुम्हाला भाडा दिसतोय की नाही माहिती नाही, फांद्यामध्ये तो पण अडकतोय. आता प्लांटची कामं सुरू. ओके, चला मोनिश कामावरून पण आला जेवायला घरी, तरी अजून शिजत नाही आपला. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातला सगळा चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे मंगळवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. सकाळी म्हणजे आता बरोबर 10 वाजलेले आहेत. आणि मंडळी आता जायचं आहे गॅसचा बाटला घ्यायला. काल्लेरला गाडी येणार आहे. 1-2 दिवस झाले मी फेऱ्या मारते काल्लेरला ऑफिसमध्ये, पण ऑफिस पण बंदच भेटत होतं मला. सिलेंडर डिलेवरी जे करतात ना, त्यांचा कॉल आला की आज गाडी काल्लेरला येणार आहे, तर तुम्ही काल्लेरला या म्हणून. तर चला आता जाऊयात दोस्तीच्या गेटवर. तिथेच भारत गॅसची गाडी येणार आहे. तर आता घरामध्ये पण कोणी नाही आहे. आता बाटला घ्यायला मलाच गाडी घेऊन जायला लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बाटला पकडायला पण कोणी नाही, कारण की गाडीच्या समोर जी आहे जागा तिथे काही बाटला आपला राहत नाही सिलेंडर, त्याच्यामुळे. तर आता शेजारच्या रूममध्ये ना एक साहिल नावाचा पोरगा आहे, त्याला घेऊन जाते सोबत मी. ओके, हा आता बाटला घेऊन जाऊ कसं गाडीवरती ते मला काही समजत नाही, कारण की बाटला कधी गाडीवरती मी आणला नाही. पण कसं असते माहिती आहे का, जेव्हा आपल्यावरती ती वेळ येते किंवा आपल्या घरामध्ये कोणी नसतं, जेव्हा आपल्यावरती वेळ येते ना, त्यावेळेला माणूस बरोबर ती गोष्ट किंवा तो काम करायला शिकतो. म्हणून मी सगळ्या ताईंना एकच गोष्ट सांगेन आजच्या ब्लॉगमध्ये की तुमच्या घरात जर गाड्या वगैरे असतील ना, तर तुम्ही खरंच गाडी चालवायला शिका. स्कूटीपासून, बाईकपासून, 4 व्हीलर, रिक्षा, सायकल, जे पण काय असेल ना, ते गाड्या तुम्ही चालवायला शिका. कारण की आपल्यावरती कधी कोणती वेळ किंवा कधी कोणतं संकट येईल ते सांगू शकत नाही. म्हणून आता बघा, गॅसचा बाटला 2-3 दिवस झाले, तुम्हाला पण ब्लॉगमध्ये मी सांगत होती ऑफिसला जायचं पण बाटला काय भेटतच नव्हता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता गॅसची टंचाई किती वाढली, सिलेंडर भेटत नाही आहेत. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपला भाकरींचा पण व्यवसाय सुरू केला आहे. जर एखादी मोठी ऑर्डर जर आपल्याला अचानक आली, तर त्याच्यासाठी आपल्याकडे समजा चूळ तर आहेच, पण एक्स्ट्रा आपल्याकडे सिलेंडर पाहिजे. जर मोठी ऑर्डर असेल तर मग मी भाकऱ्या कशी देणार मग त्याच्यामुळे. तर आता मला गाडी चालवता येते, तर मी जाऊन सिलेंडर घेऊन येऊ शकते. जर आता एक सांगण्याचं तात्पर्य, मला जर गाडी चालवता जर आता येत नसते आणि आता आमच्या घरामध्ये सध्या कोणी नाही, हे पण गेल्यात बाहेर, पोरं गेल्यात कामावर, तर मग आता काल्लेरवरून तर मी डोक्यावर सिलेंडर घेऊन येऊ शकत नाही. किंवा आता आमचं घर गावाच्या खूप बाहेर आहे, इथून मी नाक्यावर जाणार, रिक्षा बुक करून रिटर्न घेऊन येणार, पुन्हा ते रिक्षावाले घरी घेऊन येणार, पुन्हा बाटला घेणार, पुन्हा काल्लेरला जाणार, पुन्हा तो बाटला रिक्षात घेऊन येणार. ते किती टाईमपास होते. तोपर्यंत इतका वेळ तर आपल्यासाठी गाडी तिथे थांबणार नाही आहे गॅसची. म्हणून गाडी शिकणं हे खूप गरजेची गोष्ट आहे प्रत्येक माणसासाठी. प्रत्येकासाठी गाडी चालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, चलो आता जाऊयात. हे बघा गॅससाठी कशी गावांची लोक आले डायरेक्ट काल्लेरला. हे बघा बाटला आणून मी तिथे ठेवला याच्यावर. खाली काय उतरवता येणार नाही बरं. हे आता आले आणि मी बाटला आणायला घेतले खाली. नशीब बरं साहिल तरी होता घरात. तो गॅसवाला एकसारखा फोन करते, ताई लवकर या, आम्हाला पुढे जावं बोलते. आता इथे चुलीवर ठेवलाय भात शिजायला. ओके, मोनिश कामावरून पण आला जेवायला घरी, तरी अजून शिजत नाही आपला. आता चुलीवर घेतले जेवण बनवायला. आता तुम्ही सांगाल ताई गॅसचा बाटला आणले तरी चुलीवर गेला जेवण बनवते, तर गॅसचा बाटला जरा संपवायला भीती वाटते, वांद नको म्हणून त्याच्या मुला. बरं, जेवढा काही शक्य आहे तेवढा आपण चुलीवर जेवण बनवूया ना. चुलीवरचा जेवणाला अशी पण चव लागते. आता माझ्याकडे जरा टाईम, तर आता भात ठेवला आहे चुलीवरती. मग लगेच बोंबील बटाट्याचा रस्सा पण मस्त बनवेन चुलीवरच. ज्या पण काही बारीक सारीक पदार्थ मग ते बरं गॅसवर बनवू. ओके, आता 1:12 झाले आणि मनुष्य तर कामावरून जेवायला आले घरी. त्याला दही होती ती दिली आहे, खावर तोपर्यंत शिजतंय तोपर्यंत. हा आधी बोलला काही येणार नाही जेवायला, म्हणून बरं चला सावकाश जरा बनवेन. चिन्मय असं पण 1:15 वाजता जेवायला त्याच्यामुळं. तर आता होईल. भात एकीकडे ठेवलं आहे, मच्छी ठेवते लगेच. ओके, चलो जरा फाट्यानं पण जायचं दुपारचे, कारण का आज पण आपल्याला पुरण्याची ऑर्डर आहे 20 भाकरींची, त्याच्यामुळे
5 वाजता द्यायच्यात कस्टमरला भाकरी. तर बरं दुपारी जरा जेवल्यावरती थोडंसं कुऱ्यांचा बंदोबस्त करू. तर बोंबेली तर मस्त धुवून घेतल्या, गरम पाण्यामध्ये टाकलेलं 4-5 पाण्यात मस्त धुवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आता टाकतो बटाटा. ओके, बोंबेली बटाट्याचा रस्सा बनवायचा आता. चला आता या आंबा खायला तुम्ही पण. मस्त बोंबील बटाट्यामध्ये ना आंबा कापून टाकला आहे. तोंडाला पाणी आला माझ्या बघूनच्या नुसता. बाबा डेंजर आंबट आहे. हे बघा आता भात झालाय बनून. तर बोंबील बटाट्याचा रस्सा ठेवलाय चुलीवर शिजायला. हे देखो. मला तर वाटतंय गॅस मुलं आता सगळ्या लोकांना चुलीची किंमत माहिती पडली. चुलीची किंमत त्या नाही तर चुलीवर जेवण बनवलं म्हणजे गावंडळ समजायची काही लोक. त्यांना असं वाटायचं या तुम्ही चुलीवर जेवण बनवता म्हणजे तुम्ही किती गरीब आहात. पण आता सगळ्यांना समजला चूल किती श्रीमंत हवी. खरंच ना, म्हणजे मी रियालिटी सांगते आताच्या लोकांची. कारण का भरपूर लोक म्हणजे अशी जी व्यक्ती चुलीवर बिलीवर जेवण अशी बनवायची ना त्यांची अशी टिंगल मस्करी करायची तुम्ही चुलीवर जेवण बनवता अजून. या मंडळी आता जेवायला मस्त बोंबील बटाटा ना भात बनवलं आहे गरम गरम. झोपला आहे तो, बोला मी थोड्या वेळाच्या नंतर जेवतो. त्याने आता दही खाल्ली ना थोड्या वेळापूर्वी त्याच्यामुळे. आणि हे पुन्हा बाहेर गेल्यात. ते बोलले मला थोडासा उशीर होईल तुम्ही जेवून घ्या. चला या मंडळी. आता जेवण वगैरे आवरून भांडे वगैरे घासून घेतले. आता आल्यावर जरासं फाट्या बघायला. तर सुकलेल्या फाट्या ना इथं काढून ठेवलेल्या होत्या त्या दिवशीच. 1-2-3 दिवस काही यायला नाही भेटला. कारण की वेळेला रात दिवस 13वा ते तिकडे 2-3 दिवस आमचे गेले. त्याच्यामुळे काही यायला नव्हतं भेटलं. तर फाट्या ना काढून ठेवलेले ते सुकलेले एकत्र गोळा करून ना. तर त्याचं आता जेवण वगैरे आवरली. बरं आता दुसरा लोळाचा तर येऊन बरं फाट्या घेऊन जर बरं वाटतंय. असा आपला दिवस जेव्हा कामात जातो ना तेव्हा असं म्हणजे काय वाटत नाही. नाही तर मग रिकाम तिकडे बसलेलं असलं ना मंडळी की दिवस पण जातात लोटत नाही काही काम नसल्यावरती. बघा तुम्ही जेव्हा आपल्याला कधी काम नसतं ना रिकाम तिकडे आपण बसलेलो असतो ना तेव्हा असं आपल्या अंगामध्ये नुसता आळस घुसलेला असतो. काय करायची इच्छा होत नाही. पण आपण जेव्हा असं काम कंटिन्यू करत असतो ना तेव्हा आपला वेळ पण पटपट निघून जातो. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काही टेन्शन काही विचार असतील ना त्यांना तरी यायला आपल्या डोक्यामध्ये ते टेन्शन विचार यायला त्या वेळच भेटत नाही त्यांना. कारण की आपलं डोकं हे कामामध्ये असतं. आपलं लक्ष पूर्ण कामामध्ये असतं. नाहीतर आपण बघा ना रिकामटेकडे बसल्यावरती मग कसला तरी विचार येतो डोक्यात. टेन्शन प्रपंच संसार येतात प्रत्येक माणसाला आहेतच. पण जेवढा आपण आपला वेळ कामामध्ये घालू किंवा जेवढा आपण वेळ आपल्या चांगल्या गोष्टींमध्ये घालवू ना तेवढा आपल्याला पुढे जाऊन फायदा होतो आहे किंवा आपल्या शरीराची पण हालचाल होते. मला ना मागे भरपूर ताईंच्या दादांचे कॉमेंट आले की ताई तू किती कष्ट करतेस ग किती मेहनत करतेस. ठीक आहे आता हाच वय आहे कष्ट करायचा. 50 ओलांडली की मग आपण जेवढं आपल्याला कष्ट करायला पाहिजे किंवा जेवढं आपल्याला काम करायला पाहिजे तेवढं तर आपल्याने होणार नाही 50 ओलांडल्यावरती. आता अजून थोडे दिवस आहेत माझ्याकडे तर कष्ट करून घेते. नंतर मग काय बसूनच खायचं आहे. तेव्हा सुना पण येतील तेव्हा हातामध्ये देतील. आपण फक्त आहे छोटी मोठी कामं करायची. पण आता जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण खरंच कष्ट करू शकतो. आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाला थोडीशी हेल्प करू शकतो आपण. पण एकदा आपलं वय निघून गेल्यावरती आपली इच्छा असतानासुद्धा आपण काही करू नाही शकत. म्हणून सांगते ताईंनो जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल ना तर घरातून काहीतरी छोटासा व्यवसाय सुरू करा. ठीक आहे आपल्या महिलांना सगळ्यांनाच घरातून बाहेर कामासाठी पडणं शक्य होत नाही. कारण की घरची कामं मुलं असतात आपल्याला संसार प्रपंच सगळ्या काही गोष्टी असतात. पण जर खरंच तुमच्याकडे जर काही वेळ भेटत असेल ना जो पण काही वेळ असेल रिकामा तुमच्याकडे तो वाया घालवण्यापेक्षा ना काहीतरी करा घरातूनच. बघा आपण स्वतः जे कष्ट करून पैसे कमवतो त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला वेळही निघून जातो. प्लस आपल्या संसाराला किंवा आपल्या कुटुंबाला आपण थोडीशी मदतही करू शकतो. किंवा जेव्हा आपल्या कुटुंबावरती कधी अडचण येते तेव्हा आपण ठामपणे आपल्या कुटुंबाला आपण आधार देऊ शकतो. थोडासा का होईना पण देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये जी कळा असते आता भरपूर ताईंना भरपूर काही गोष्टी करता येतात. आणि आता भरपूर
भरपूर काही गोष्टी ट्रेंडिंगला चालू आहेत, भरपूर गोष्टींची ट्रेंडिंग सुरू आहे भरपूर. तर आपण घरातून खरंच काहीतरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो आणि आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो किंवा आपण आपल्या कुटुंबाला थोडासा का होईना हातभार लावू शकतो. हे माझे विचार आहेत. आता मला ना म्हणजे असं म्हणजे माझ्या डोक्यात हाच विचार असतो की मी माझ्या कुटुंबाला कशी हेल्प करू शकते, बस. बाकीचं मला काय माहिती नाही. मी माझ्या स्वतःच्या गरजा पण पूर्ण करते. जे मला काय हवं आहे नको आहे ते मी सगळं स्वतः घेते. प्लस माझ्या घरात माझ्या कुटुंबाला थोडीशी मी हेल्प पण करते. दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण दिवस कामामध्ये कसा निघून जातो ते मला समजत नाही. नाहीतर मग ज्या दिवशी काही असं काम नसतं ना त्या दिवशी मग लोळून ह्या कुशीवर त्या कुशीवरून मग ते दिवसभर लोळायचं आणि मग रात्रभर झोप लागत नाही. आता पण मला ते 1-2-3 दिवसापासून काय झालेलं काय माहिती, तुम्हाला खरं सांगते. मी अशी दुपारी जेवली ना लगेच माझे डोळे असे नुसतं डोळ्यांवरती माझी झोप यायची नुसती. मी बाबा नाही बरं ही आता झोप यायला लागली आणि मी जर झोपायला लागली तर माझी सगळी कामं पेंडिंग राहतील. कारण की मला संध्याकाळी प्लांटवर काहीही करून 6:30 वाजेपर्यंत जावंच लागतं आणि मी जर मग माझी संध्याकाळची कामं कोण करेल. कारण की मी 6:30 वाजता प्लांटवर गेली की रात्री 9:30-10पर्यंत घरी येते. मग माझे पोरं उपाशी राहतील ना तोपर्यंत. मग मी दुपारी संध्याकाळची सगळी कामं आवरून घेते आणि मग 6:30पर्यंत प्लांटवर येते. ओके चला, आता टब भरला आणि सोनू आला आहे माझ्यासोबत आणि हे पण आहे. त्यांनी लाकडं तोडायला घेतलं तिकडं. हे बघा लाकडं तोडायला घेतलं त्यांनी. आता जाऊयात. चला जाऊ आता. मला आता उन्हावणी घ्यायचा आहे आणि त्यांना 5 वाजता कंप्लीट भाकरी म्हणजे पाहिजेत. ते बोलल्या 5चा थोडाही उशीर करू नका. कारण की मागच्या वेळेस आपल्याला जी ऑर्डर होती ना पुरण्याची ती त्यांच्याचकडची पुन्हा ऑर्डर आहे. आपल्याला ही 3री की 4थी वेळ आहे त्यांच्या ऑर्डरची आणि त्यांना वेळेत भाकरी पाहिजे कारण की त्यांना बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे. ओके तर चला निघूयात आता आपण. सोनू चल टप घे डोक्यावर, टप डोक्यावर घे. तू मदत करायला आलेस ना मम्मीला. शेंडी बाबू मदत करायला आलेस ना तू. या पोऱ्याला मी जेवायला दिले तिथे भात ना दही ते नाही खाता माझ्या मागं पळत दिले. बोंगा छोनू आमच्या बोंगा बाबू. चला आता जाऊ. चला उठा. चला मंडळी, आता माझ्या डोक्यावरचा तुम्हाला भाडा दिसतोय की नाही माहिती नाही. खांद्यामध्ये तो पण अडकतोय. चला आपण जाऊयात. आणि एवढं काळापासून आहे ना इथं चालायला पण नीट जमत नाही. बघा चप्पल माझी कुठं अडकले. काय करायचं रे यार याला. फाटांचा टोपला घेऊन घरी. सोन्या चाल, काय करते तिकडं. सगळे बुवा आहे का. आमच्या सोन्याला बुवा पण समजते. चला जाऊयात मंडळी आता आपण. ओके चला कवऱ्या फाटा निघल्या बघ लगेच. गेट उघड. चला आता उन्हाळ्याला पाणी ठेवलंय कारण काही 2:30 वाजले आणि हे पण आता बाहेर जातील थोड्या वेळात. मनीष पण जाईल आता कामावर. मग परत एकलाच मला प्रेस करायला लागतील भाकरी म्हणून. मस्त आता चुलीवरती उन्हावणी घेते. ओके आणि 26-27 भाकरींचा उन्हावणी घेतले मी कारण का आपल्याला घरामध्ये पण लागतील ना म्हणून. आपल्या इथे आता हे 25 भाकरी झालेल्या आहेत. या भाकरी कंप्लीट करते तो तेवढ्यात लगेच दुसऱ्या कस्टमरचा कॉल आला. त्यांना आता 10 भाकरी पाहिजे. तर म्हणजे अशा टोटल 30 भाकरी आज आपल्याला द्यायच्या आहेत कस्टमरला. कस्टमरच्या 20 भाकरी तरी रेडी झाल्यात आणि ज्या 2-4-5 ज्या होत्या एक्स्ट्रा त्या आपल्या घरासाठी मी बनवायला घेतलेल्या तर त्या पण झाल्यात बनवून. आता अजून एक कस्टमरचा गुंदोळीवरूनच फोन आलाय
त्याला 10 भाकऱ्या पाहिजे, इकडे येतील ते घरी, पण त्याला 7 वाजता पाहिजे. आणि आता एक 4:30 वेळेला आलेत तर त्यांच्या भाकरीवर मी नंतर करेन. ओके, आता ज्या या आपल्या घरासाठी घेतल्यात बनवायला त्यावर आधी शेकून घेते. ओके चलो, चला इथे आता आपल्या या 20 भाकरी कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता कस्टमर आलाय भाकऱ्या जेवायला. ओके, हा बघा कुठं बसलाय वाट बघत, खिडकीवर डायरेक्ट. घरामध्ये कोणी नसलं का आमच्या लक्कीची जागा हीच आहे ना बाबू. का रे बमच्या, कुठं बसलाय? खिडकीवर बसायला तरी जमतंय का तुला? कुठे बसले पोरगा माझ्या? अरे मम्मा, मी तुझीच वाट बघत होतो. माझी मम्मा कधी येईल घरी बरं? हा बाबू, मम्मी वाट बघतोस. प्लॅन्टवर आली आहे मी आणि आता आज आपल्या 30 भाकरींची ऑर्डर कंप्लीट केली. त्याच्यानंतर मग मी प्लॅन्टवर आली. आता प्लॅन्टमध्ये जी काही माझी कामं आहेत ती आता करून घेते. आता प्लॅन्टची कामं सुरू. ओके, आता फिल्टर चालू केलं आहे. तर हा टँक आता आपला पाण्याचा भरणार. ओके चलो, आता फिल्टर चालू हो गए. आता फिल्टर चालू केल्यावर खूप जोराचा आवाज येतोय म्हणजे प्लॅनमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला काही ते बोलता येणार नाही. तर मी आता जे माझं काही रजिस्टर कंप्लीट करायचं आहे, मला जे काही कस्टमरच्या रिचार्ज झाले ते नोट करायचं आहे ना, ते करून घेते. हे बघा, आता असा आवाज सुरू होतोय. जोपर्यंत टँक भरत नाही तोपर्यंत असाच आवाज राहील होता. चला मंडळी, आता प्लांटवरून जाऊन आली, थोडंसं फ्रेश वगैरे झाली. आता कुठे जाऊन बरं वाटतं आहे, कारण की आज खूप जास्त जरा धावपळ पण झाली माझी. आणि आता प्लांटवरून येऊन फ्रेश वगैरे झाली, जेवणं पण झाली आमची. जेवताना वगैरे काही तुम्हाला दाखवलं नाही, कारण की खूप अक्षरशः दमले पण होते मी आणि फ्रेश व्हायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एकदम कसं तरी झालं, सुळीजवळ ते एकदम गरमीचे दिवस त्याच्यामुळे. तर चला, आता जेवण वगैरे आवरलेत आणि हे गेलेत आता रात्रीमध्ये तिथं. मी पण जाणार होती, पण मला थोडंसं बरं वाटत नाही आहे त्याच्यामुळे, आणि घसा माझा बसला आहे ना, त्याच्यामुळे मध्ये खोकला पण येतो आहे मला, त्याच्यामुळे मी नाही गेली. उद्या जाईन 13वेला. तर चला, आता आमची सगळ्यांची जेवणं आवरले आहेत. आमच्या लक्की बाबूला काय झोप येत नाही, अख्खी लोका झोपतील पण आमचा लक्की लवकर झोपणार नाही. त्याचा रात्रभर चाव म्याव 2 वाजेपर्यंत चालूच असते. तर चला, आता असं एक 11 वाजून 11-12 मिनटं झालेली आहेत आणि मी आता झाडून करून अंथरून टाकते झोपायला, कारण की खूप जास्त झोप पण आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी मला लवकर उठून कस्टमरला ऑर्डरच्या भाकऱ्या द्यायच्या आहेत. ते किती वाजता किंवा किती ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर आता मी ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त. म्हणजे बाय बाय.